देवघर जे आपलं विधानसभेचं 1 नंबर बूथ आहे, मुळा नदीचं उगम स्थान आमच्या गावात नाही. म्हणजे हे टाटा धरण ज्या मुळा नदीवर बांधलंय त्या उगम स्थानापासून मी येतो. माझा जन्म, माझं गाव तिथे आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सुरू झालेला हे धरणग्रस्तांचं उपोषण आंदोलन आज 7 दिवस जवळपास 170 तास झाले. आम्ही दादा काही न खाता आज उपोषण करतोय धरणग्रस्त आणि मुळशीकरांसाठी. दादांबरोबर मी पहिल्या दिवसापासून आहे. त्याच्या मागे खूप साऱ्या मीटिंग दादांनी लावल्या, आंदोलनाचे इशारे दिलते. प्रत्येक वेळेस आयुक्त असतील, तहसीलदार साहेब असतील, यांच्या विनंतीला मान देऊन दादांनी प्रत्येक वेळेस स्थगिती दिली आंदोलनाला. टाटा मॅनेजमेंट येईल, चर्चा करेल, या सगळ्या गोष्टी मागच्या 2-3 वर्षापासून दादांबरोबर काम करत असताना मी स्वतः बघतोय. 9 तारखेपासून दादांबरोबर मी स्वतः आहे. त्यांची तब्येत, आम्ही दादांच्या उपोषणाला बसायच्या आधी दादांचं वजन जे आहे ते 76 किलो होतं. आणि काल जेव्हा आम्ही चेक केलं तर ऑलमोस्ट दादांचं वजन 68 किलो आले. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये 1-1.25 किलो दादांचं वजन कमी होतंय. परवा रात्री 12 वाजता, 11:30-12 वाजता अचानक दादांची तब्येत खराब झाली. दवाखान्यात न्यायची वेळ तरी डॉक्टरांना न मानता बळजबरीने दादांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. काल पण सेम परिस्थिती झाली. मागच्या 7 दिवसामध्ये आपण सगळ्या ग्रामस्थ, तुम्ही सगळे सर्वसामान्य मुळशीकर आहे, मी पण सर्वसामान्य मुळशीकर आहे. मला कुठला मी नेता नाहीये, ना कुठला पदाधिकारी आहे, ना कुठला मोठा बड्या बापचा मी बेटा आहे. मुळशीकर आहे, मुळशीकरांची भावना आहे. आज जे खाली उभे आहेत ना ते सगळे मुळशीकर आहेत. आज तुम्ही तर बसलात, तुम्ही सगळे मुळशीकर आहेत. भाऊ तुम्हाला मी खरं सांगतो, मागच्या 7 दिवसापासून खूप लोक आले, संत्री मंत्री पुढारी सगळे लोक आले. प्रत्येक जणांचं एकच वाक्य होतं, आमच्या हातात काही नाहीये. आज तालुक्यामध्ये 6 पंचायत समितीचे सदस्य आहेत, झेडपीचे 3 सदस्य आहेत, एक आमदार, एक खासदार आहे. आज 2026 मध्ये प्यायच्या पाण्याकरता आपल्या मुळशी तालुक्यामधला एक तरुण उपोषणाला बसलेला आहे. ह्याच्यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. आणि मागच्या 7 दिवसापासून अजून पण प्रशासन जागा होत नाहीये. आपले जे लोकप्रतिनिधी आहे, आज आपला हक्क काय त्यांना प्रश्न विचारण्याचा. आज मुळशीतल्या एकाही माणसावरती कुठली जर वाईट वेळ आली, उपोषणाची वेळ आली, असा प्रसंग आला तर पहिलं काम आहे त्या व्यक्तींचं त्या संदर्भात सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं. ठीक आहे, तुमच्या हातात काही नाहीये, त्याला आम्ही हेही मान्य करतो. पण आपल्या हातात एवढंच आहे की जेव्हा पण आपण रस्त्यावरती उतरू, जेव्हा पण आपल्या हे आंदोलन तीव्र करलं त्यावेळेस आपल्या बरोबर खांद्याला खांदा उभं राहून तर ते उभं राहू शकतात मुळशीकर म्हणून. फक्त इथं येणं, पत्र देणं, उपोषणाच्या शुभेच्छा आपण देतो दादांना, ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत नाही. मला सगळ्या लोकांना विनंती, सगळे मुळशीकर असतील, सगळे नेते लोक असतील, आज तुमचा आदर आहे, तुमचा रिस्पेक्ट आहे, तुम्हाला वोट दिले आम्ही. परंतु आज आपण 12 वाजता जे मुळशीमध्ये जो आपलं आज आंदोलन असणार आहे, तर आमची सगळ्यांची विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघा. आता तुम्ही इथे येऊन गेलेत, दादांची परिस्थिती बघून गेलेत. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला आश्वासन देताय, आमची ती मागणीच आहे की तुम्ही पुढे लागून या सगळ्या गोष्टी करा. परंतु जे सगळे मुळशीकर आज रस्त्यावरती उतरलेत, त्यांच्याबरोबर रस्त्यावरती पण उतरा. एवढं तुमच्या हातामध्ये आहे, एवढं तुम्ही शक्य करू शकता. ठीक आहे, नेते म्हणती, पंतप्रधानांचा नंबर आपल्याकडे नाहीये, सीएमचा नंबर आपल्याकडे नाहीये, त्यांच्यापर्यंत पोहोचू, म्हणजे आम्ही तर मुळशीकर, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, आम्ही तर पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. पण तुमच्यासारखे लोक जे लोकप्रतिनिधी आहेत ते पण जर पोहोचू शकत नाही, आणि हे तुम्ही आम्हाला सांगता, त्यापेक्षा वाईट दुर्दैव मुळशीकरांचं काय असू शकतं. त्याला तेही मान्य करतो आम्ही. परंतु आता जे 12 वाजता आपल्याला मुळशी सोदरांच्या इथे जे आपलं आंदोलन आहे, शांततेमध्ये आंदोलन आपण करणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि तिथे खरं करायचं. कारण का आज एक व्यक्ती इथं उपोषणाला बसलेला आहे, त्याचं काम तो करतोय. आणि या लढ्यामध्ये मागच्या 7 दिवसामध्ये आपण सगळेजण जर उतरलोय तर आपल्या सामील होणं पण गरजेचं आहे. कारण का अख्खा तालुका बघतोय आज आपल्याला. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की इथे येऊन पत्र देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे.
दादांना भेटताय चांगली गोष्ट आहे, दादांची काळजी घेता ही पण चांगली गोष्ट आहे. परंतु हे आंदोलन आपल्याला मोठे करायचे, तीव्र करायचे. आपल्याला शासन असेल, मग ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, भारत सरकार असेल, टाटा व्यवस्थापन असेल मुळशीमधलं, ह्यांना जर जाग करायची असेल, आज तुमच्यासारखे नेते मंडळी लोक जे इथे येऊन गेले मग 7 दिवसामध्ये, ते लोक जर आमच्या समोर आमच्या बरोबर रस्त्यावरती येऊन बसले तर 100% शासनाला जे 2 दिवसामध्ये जाग येईल त्यांना जाग आजच येईल मला असं वाटतंय. तर मी सगळ्यांना विनंती करतोय, जेवढी लोक आज इथं स्टेजवरती बसलेत, जेवढी लोक बाहेर आहे, जेवढी लोक आजूबाजूला आहे, आपल्या सगळ्यांना आता इथून हे आंदोलन मुळशीच्या इथं घेऊन जायचंय. तर सगळ्या मुळशीकरांनी सगळ्यांनी आपल्याला तिथं जायचंय आणि तिथेही आपल्या शांततेमध्ये आंदोलन करायचं, जेणेकरून तिथं गेल्यानंतर त्यांना हे लक्षात येईल की बाबा टाटा जसं प्रत्येक जण इथं येते, प्रत्येक एकच गोष्ट म्हणते, टाटाचं कातड हे ना गेंड्यासारखं आहे. सगळ्यांचं वाक्य एक आहे, टाटाचं कातड जे गेंड्यासारखं आहे. दादा तुम्ही तर कोपऱ्यामध्ये बसले, त्यांना काय घेणं पडत नाहीये, पण त्यांच्या दारामध्ये जर गेलो तर कमीत कमी दखल तरी घेतील, त्यांना कळेल तरी. तर माझं सगळ्यांना हेच नम्र आव्हान आहे की इथनं आता आपल्याला थोड्याच वेळा आपण इथनं निघूया आणि हे आंदोलन जे आहे पुढं, तर सोलर प्लांट जे आहे टाटाचा, त्या ठिकाणी आपण करूया, आपल्या मागण्या मागूया, आपल्या घोषणा देऊया. आणि असं दादांनी विनंती अशी केली की हे जे आंदोलन आहे हे अशाच प्रकारे शांततेमध्ये चालणार. प्रशासन असेल, पोलीस मित्र असतील, हे आपले सहकारी आहेत, यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये याची काळजी घेऊ. आणि मी सगळे जे तालुक्यातले पूर्ण जेवढे नेते लोक आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांनाही विनंती करतो की जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही हालचाल करा. आज जसं मी काल पण भाऊ बोललो की आज हा व्यक्ती 20 वर्ष आल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, 6 पक्षाबरोबर काम करणारा माणूस आहे. आज दादांबरोबर मी आहे, आज एक फोन नाहीये वरनं, सुप्रियाताईंबरोबर काम करता, त्यांचा एक फोन येऊ शकत नाही दादांना. मग ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आम्हाला, नावं घेत नाही किंवा कुणावर टीका करत नाहीये. आणि मी म्हणतोय टीका करायचा हक्क पण आम्हाला आहे, कारण का तुम्ही आमचे आहेत म्हणून हा हक्काने बोलतोय आम्ही सगळे. झालं जे झालं ते झालं, परंतु आत्ताचं जे आपलं आंदोलन आहे ते आपल्याला मुळशी इथं घेऊन जायचंय, जेणेकरून टाटा व्यवस्थापन जे जागा होईल आणि आपल्या जे दादांच्या जो 7 दिवसाचा म्हणजे जवळपास 105-170 तास झालेले आहेत, ते उपोषण कुठेतरी आपल्याला लवकर संपवता येईल. तर मी सगळ्यांना विनंती करतो की कुणी फक्त इथं येऊन पाठिंबा, डॉक्युमेंट आणि फक्त फोटो व्हिडिओ काढू नका. तर माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आंदोलनाला गेलं पाहिजे. आणि आपण गेलो तरच हे आंदोलन मोठं होईल, कारण का जेव्हा आता हे जन आंदोलन झालं पाहिजे, लोकांनी हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे. आणि 100% दादांनाही विश्वास आहे आणि दादांबरोबर जे आम्ही सगळे लोक आहेत, आम्हाला आता विश्वास आहे की सगळे मुळशीकर तुम्हाला पाठिंबा दिलाय. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरायलाही कमी मागे पुढे बघणार नाही आणि हे आंदोलन इथनं पुढे शांततेत राहील, चालू राहील. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.